ओम नमः शिवाय। मित्रांनो, ही एक अशी गोष्ट आहे जिथे भूतांनी एका पापी व्यक्तीला धडा शिकवला आणि त्या व्यक्तीला माफी मागण्यासाठी भान पाडलं। चला मग सुरुवात करूया। एका नदीकाठी सुंदर गाव वसलेलं होतं आणि त्या गावाचे नाव होते कलकृती। हे गाव सुंदर निसर्गाने नटलेलं होतं। नारळाची झाडं, आंब्याची झाडं नदीकाठी असल्यामुळे विविध प्रकारची झाडे, वनस्पती, कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती। लोक दूरदूरून या गावात टुरिस्ट म्हणून बघायला यायचे। एवढं चांगलं निसर्ग बघून लोक भावुक होऊन जायचे। अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी असे निसर्गात लोक रमून जायचे। असाच प्रकारे दररोज लांबून लांबून लोक या गावात भेट द्यायची आणि सर्व गोष्टींनी संपूर्ण असलेल्या निसर्गाला बघायचे। पण एक दिवशी एक विचित्रच घडलं। या कलकृत गावाची गोष्ट ऐकून बिल्ला नावाचा एक व्यक्ती या गावात येऊन पोहोचला। हा बिल्ला एक मोठा व्यक्ती होता। त्याच्याकडे खूप पैसा होता, धन दौलतीने संपूर्ण होता। जेव्हा तो या गावात आला तेव्हा तो निसर्ग बघून थक्क राहिला। पहिल्यांदा पाहताच त्याला ते गाव आवडूनच गेलं। आजूबाजूचे सगळे वातावरण त्यांनी पाहिलं आणि संध्याकाळी तो घरी गेला। त्याला तो निसर्ग खूप आवडलेला होता। रात्री झोपताना त्याच्या डोक्यात तो निसर्गच फिरत होता। दुसऱ्या दिवशी लगेच त्याने विचार केला, तो गाव आपला झाला पाहिजे। त्याला इतका गाव आवडलेला होता की तो दुसऱ्या दिवशी लगेच आला आणि थेट गावाचे सरपंचाकडे गेला आणि बिल्लाने त्याच्यासमोर विषय मांडला आणि म्हणाला, ह्याच्यासाठी जेवढे पैसे पाहिजे असतील तेवढे घे, पण हा गाव मला दे। सरपंचांनी विचारलं, हा गाव तुला का पाहिजे? तेव्हा बिल्लाने उत्तर दिलं की हा गाव मला खूप आवडला। या गावाचं स्वर्गासारखं निसर्ग, गाई गुरे, पक्षी, झाडे, झुडपे हे माझ्या मनाला भावून गेलीत। सरपंच नेक आणि इमानदार होता। त्याने लगेच संध्याकाळी गावातील सगळ्या लोकांना बोलावलं आणि विचारलं, असं असं आहे। हे ऐकून सगळ्या गावकऱ्यांनी नकार दिला। सगळ्या माणसांनी आपापली प्रतिक्रिया दिली आणि शेवटी या गावाचा नगभराची सुद्धा जमीन विकली जाऊ नये हे ठरवलं। बिल्ला दुसऱ्या दिवशी 5 करोडांचा ॲडव्हान्स घेऊन परत आला आणि सगळे पैसे सरपंचाच्या हातात दिले। एवढे पैसे बघून सरपंच कावराबावरा झाला। पण सरपंच एक नेक व्यक्ती होता। कुठल्याही प्रकारची लालच न करता सरळ सरळ सांगितलं, मला किंवा या गावकऱ्यांना या गावाचा एक तुकडा सुद्धा विकायचा नाही। हे ऐकून बिल्लाचा चेहरा उतरून गेला। बिल्लाने खूप सांगून बघितलं पण सरपंच काही मानायला तयार झाला नाही। पण बिल्ला सुद्धा खूप सातीर होता। त्याने विचार केला, सरपंच जाऊ दे, आपण थेट गावातील लोकांशीच बोलू। गावातील सगळे लोक जमली आणि बिल्ला बोलायला लागला, मी तुम्हाला जीवनभर पैसे पुरतील एवढे पैसे देतो, पण ही जमीन, हे पूर्ण गाव मला द्या। हे बोलताच एक व्यक्ती रागेत बोलला, इथून निघतोस की लात मारून बाहेर काढू। बिल्लाला गाव खूप आवडलेला होता म्हणून तो शांत होता, सगळं ऐकून घेत होता। बिल्लाने खूप सांगून बघितलं पण गावकरी काही मानले नाहीत। शेवटी बिल्ला पैशांची पेटी घेऊन निघून गेला। पण बिल्लाच्या डोक्यात एक चित्र होतं, ते म्हणजे कलकृती गाव। त्याला समजलं, ही माणसं अशी समजणार नाहीत, त्यांना काहीतरी वेगळ्या प्रकारे समजावं लागेल। 4-5 दिवसानंतर बिल्ला थेट पोलिसांकडे गेला। पोलिसांना खूप पैसा दिला आणि सांगितलं, हे गाव 2 दिवसात रिकामी झालं पाहिजे। हे सांगताच पोलिसांनी गावात धार टाकली आणि गावकऱ्यांना गाव सोडण्याचा आदेश दिला। पण गावातील लोक अजिबात घाबरली नाहीत। पोलिसांबरोबर त्यांनी लढा दिला। या लढ्यात गावातील काही माणसं मृत्यूला गेली। गावात बोंबाबोंब सुरू झालं आणि एका दिवसात पोलिसांनी जबरदस्तीने बंदूक दाखवून गाव पूर्ण रिकामी केलं। बिल्ला असा व्यक्ती होता की गावकऱ्यांनी जेवढे मदतीचे मार्ग शोधले तेवढे मार्ग बंद करून टाकले। नंतर गावकरी एका दूर जंगलात राहू लागले। नाही घर, नाही खाण्यासाठी पुरेसे अन्न
आता करायचं तरी काय, मोठा प्रश्न निर्माण झाला. पण त्या गावकऱ्यांपैकी एक मुलगा शिकलेला होता. तो खूप हुशार होता. त्याला एक युक्ती सुचली. त्यांनी सगळ्यांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, बिल्ला आता त्याच्या परिवारासोबत आपल्या गावात राहू लागलाय. आपण कोणत्याही प्रकारे त्यांच्यासोबत लढू शकत नाही, पण रात्रीचे भूत बनून त्याला घाबरवू शकतो. आणि भूतांना कोण घाबरत नाही. अशा प्रकारे प्लॅन केला आणि दररोज रात्री जाऊन वेगवेगळे भूतांचे आवाज काढून त्यांना घाबरवायला लागले. कधी त्या बिल्लाचे दारासमोर फोडलेला नारळ ठेवून जायची, तर कधी सिंदूर, जेणेकरून त्यांच्या मनात भीती निर्माण होईल. गावकऱ्यांनी लपून लपून त्याच्या मनात एवढी भीती निर्माण केली की रात्री झोप सुद्धा लागत नव्हती. एके दिवशी बिल्लाने जंगलातून एक म्हाताऱ्याला जाताना पाहिलं. लगेच तो म्हाताऱ्याशी गेला आणि रात्रीचं सगळं सांगितलं. तेव्हा म्हातारा बोलला, हा गावकऱ्यांचाच प्लॅन होता. त्या म्हाताऱ्याने बिल्लाला सांगितलं की या गावात एक राक्षसी राहते. या डोंगराच्या पलीकडे घनदाट जंगलात त्याची गुफा आहे. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की 1-1 वर्षांनी तिला खाण्यासाठी एक जिवंत माणूस पाहिजे. जर असं केलं नाही तर ती सगळ्यांना मारून टाकेल. हे सांगताच बिल्लाचे कान उभे झाले, कारण हे सगळं एक म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितलं. म्हणून त्याचा पूर्ण विश्वास बसला आणि कोणाला न घाबरणारे बिल्लाचे हात पाय कापू लागले. म्हाताऱ्याचे बोलणं ऐकताच हाकलून लावलेल्या लोकांना बोलावलं आणि त्याची माफी मागितली आणि सांगितलं, तुमचं गाव तुम्हीच ठेवा, मला नको रे बाबा. एवढं बोलून तो परिवारासोबत निघून गेला. मित्रांनो, कधीकधी आपल्यातही अशा खूप सारे अडचणी येतात, पण जिथे आपली ताकद काम करत नाही तिथे आपला मेंदू चालवावा लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.